आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज जे झालं ते खरंच वाईट झालं. कुणी सूर्यवंशींच्या वर बोट दाखवावं ही आपली नामुष्की आहे. आणि म्हणूनच आम्ही आज एक निर्णय घेतलाय. निर्णय? भाऊजी, आम्ही कंपनीच्या कामाचा राजीनामा देणार. काकू? होय बाळा, आता तू आलायस, सुंदर बी मोठा झालाय. तुम्ही दोघं बी आता कळते हाय. आता तू सुंदरला ट्रेन कर आणि या कंपनीचा कारभार तुम्हा दोघांच्या खांद्यावर घ्या आणि मला रिकामं करा. या समध्यातून माझं मनच फार उडालंय बघ. हिला देव देत होती एकदम छप्पर फाडूनच. जे पाहिजे होतंच ते साकारत आहे. आता आपणच या कारभाराचे करते करविते होणार. आपल्या हातातच समती सत्ता येणार. आपणच राज सूर्यवंशी घराण्याचं. नो काकू, दिस इज नॉट फेअर. हा निर्णय अजिबात योग्य नाहीये. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, मी तुमची जागा घेऊच शकत नाही. काकू, तुम्ही कारभार सांभाळण्यासाठी जी काही मेहनत केली, जे काही कष्ट केले ते माहिती आहेत मला. काका गेल्यानंतर तुम्ही हा बिझनेस अतिशय खंबीरपणे सांभाळलाय आणि तुमच्या इतका समर्थपणे हा बिझनेस मी खरंच नाही सांभाळू शकत. आणि त्यातही मला अजून खूप शिकायचं आहे. सो काकू, आय एम सो सॉरी. आय कॅन्ट टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. मला खरंच नाही जमणार आहे सगळं. इनफॅक्ट मला या सगळ्या कामाचा अनुभव पण नाहीये. अरे अश्विन, अरे वहिनी साहेब दमल्यात आता. आणि त्या एवढ्या विश्वासानं तुझ्यावर जबाबदारी देत आहेत तर घे की. अरे तुला काय मदत लागली तर मी आहे की तुझ्या मदतीला. डॅड, डोंट टेक इट इझी. खरंच हे वाटते तेवढं सोपं नाहीये. काकू, मी काय किंवा सुंदर काय, आम्हाला दोघांनाही या बिझनेसच्या कामाचा काहीही अनुभव नाहीये. आणि त्यातही मी इतके वर्ष युएसला होतो. सो या बिझनेसचे माझं तसंही काही कनेक्शन नाहीये. हा पण एक आहे, तुमच्या नंतर हा सगळा बिझनेस अक्षरा सक्षमरित्या सांभाळू शकतो. बिकॉज तिने तुमच्यासोबत काम केलं आणि तिला या सगळ्या बिझनेस मधले खास कळगे सगळे माहिती आहेत. शी इज परफेक्ट फॉर दिस. काकू, आय नो तुम्ही आता तिच्यावर रागावला, बट तिला डावलून आपला काही लॉस होईल असा कुठलाच निर्णय घेऊ नका. मॅडम, काकू, मला जे काही बोलायचं होतं ते मी सगळं बोल. येतो मी. अश्विन, अरे अश्विन, अश्विन थांब. अश्विन बघ, उगा येड्यागत वागू नकोस. अरे इतक्या वर्षांना आई ती संधी चालून आली आणि तू तिच्यावर पाणी फेरणार होय. लक्ष्मी सौतावून तुझ्या कपाळावर टियाल्यावर येते आणि तू निघाला तोंड डोळ्याला. डॅड, व्हॉट इज दिस? खूप बोलताय तुम्ही. डॅड लिसन, मी जे वागतोय ना ते योग्यच आहे. त्या बिझनेसवर फक्त आणि फक्त वसुंधरा काकूंचाच हक्क आहे. हो, त्यांनी किती मोठ्या कष्टाने ही कंपनी उभी केली आहे आणि मी ती टेक ओव्हर नाही करू शकत. डॅड, बेटर हेच राहील, तुम्ही तुमची विचार करण्याची पद्धत बदला. अँड प्लीज मला नका फोर्स करू, कारण माझ्या मनाला जे पटेल तेच मी करतो. ए तू मला
मॅडम, ऑफिसच्या सगळ्या फाईल्स घेऊन आले. मॅक्सिमम ऑफिसची सगळी कामं संपलीत, अगदी किरकोळ बाकी आहेत, तीही आज पूर्ण करीन. आणि तुम्हाला जर काही कामं आठवली तर मला आजच सांगा, मी तीही सगळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. जितकं होईल तितकी सगळी कामं उरकून मी आणि शरू उद्या सकाळी इकडनं निघून जाऊ. मॅडम, मला माझी चूक समजलीये. भावनेच्या भरात छोट्या मालकांना मी खूप काही बोललीये. असं नव्हतं बोलायला पाहिजे. तुम्हालाही खूप दुखावलंय, त्यामुळे तुम्ही अजून काही बोलायच्या आधीच आम्ही इथून निघून जातो. तुम्ही माफ कराल ही अपेक्षा नाहीये, तरी मनापासून तुमची माफी मागते. अगं, तू काय माफी मागतेस? उलट मी तुझे आभार मानायला हवे. अक्षरा, अगं आज तुझ्यामुळे माझ्या सुंदरला जाणीव तरी झाली त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांची. आता खाडकन जागा होईल बघतो. आजवर त्याला कुणीही जाणीवच करून दिली नव्हती. मी बी लाडाचं पोर म्हणून माझ्या मायेच्या पदराखाली घेतलं. पण आता त्याला कळलं की आपण बी काहीतरी करायला पाहिजे. हे असं नुसतं हिंडून उपयोगाचं नाही. कुणीतरी त्याला असं खडसावून सांगायला पाहिजेच होतं. मॅडम, हो ग, तुझ्या बोलण्यानं तो आता कसा बदलतोय बघ. हे एक तू दिलेलं चॅलेंज असं समजून मार्गाला लागेल बघतो. मला विश्वास आहे आता समद छान होईल. अश्विन आणि सुंदर मिळून बिझनेस सांभाळतील. आणि तू आहेसच की त्यांच्या मदतीला. माझी खात्री आहे शरूचा बी आवाज परत येईल. आता समद मार्गी लागल बघ. हे काय उलटच होऊन बसलंय. करायला गेले एक आणि झालं भलतच. सगळा प्लॅन उलटा माझ्यावरच घसरला.